दरम्यान आपण पाहतोय सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे। तर मालेगाव स्फोटाप्रकरणी तत्कालीन यूपीए सरकारनं भगवा दहशतवाद दाखवण्याचा प्रयत्न केलाय। कोर्टानं त्यांचा प्रयत्न हाणून पाडला असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। हिंदू दहशतवाद सांगून सर्व हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केलाय। त्यामुळे काँग्रेसनं सर्व हिंदूंची माफी मागावी असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची आज निर्दोष मुक्तता झाली, त्यावर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। भगवा आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसने आणि यूपीएने प्रयत्न केला, तो किती खोटा होता हे कोर्टाने पुराव्यादिशी आज सांगितलेलं आहे। खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे। ज्या प्रकारे भगवा आतंकवाद आणि हिंदू आतंकवाद म्हणून संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न या देशामध्ये त्यांनी केला, त्याबद्दल काँग्रेसने हिंदू दहशतवादाचा, भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे, भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं